थेट जाऊयात नागपूरमध्ये। नागपुरात गो गॅस पंप सलग 8व्या दिवशी देखील बंदच आहे आणि त्यामुळे एलपीजीवर चालणाऱ्या ऑटो चालकांचे चांगलेच हाल होतात। पेट्रोलवर रिक्षा चालवणं परवडत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। थेट जाऊयात। देशातील युद्धामुळे कुठेतरी एलपीजीचा पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे आणि गेल्या 8 ते 10 दिवसापासून नागपुरात हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे। एलपीजीचे जे पंप होते ते त्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे। मी सध्या नागपुरातील इमामवाडा रोड जो आहे त्या ठिकाणी असलेला गो गॅसचा पंप आहे। गो गॅस खरं तर हे कमर्शियल कंपनी आहे जी ॲटोला किंवा ज्या वाहनांमध्ये एलपीजीवर चालत असतात त्याच्यासाठी ते खरं तर या ठिकाणी येऊन जे आहे एलपीजी उपलब्ध केला जातो। यासोबत इतर कंपन्या सुद्धा आहे नागपुरात, त्यामध्ये पूर्ती आहे, प्युअर गॅस आहे, यासारख्या अनेक कमर्शियल कंपनी आहे। त्या सुद्धा जे आहे पुरवठा जो आहे एलपीजीचा होत नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद पडलेले आहे। नागपुरातील गो गॅसचे तर जवळजवळ 8 ते 10 दिवस झालेली आहे ही सगळी परिस्थिती जी आहे अशाच पद्धतीची पाहायला मिळते। त्यामुळे अनेक ॲटो चालकांना जे आहे कुठेतरी आता पर्यायी म्हणून जे आहे इंधन म्हणून जो आहे पेट्रोलचा वापर करावा लागतो। मात्र पेट्रोलवर पाहिजे त्या प्रमाणात ॲव्हरेज मिळत नाही, किंबहुना ते महाग पडतं। ज्या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी जर एलपीजी उपलब्ध असेल तर त्याचे दर सुद्धा पेट्रोलपेक्षा महाग, म्हणजे 104 रुपये पेट्रोल असेल तर 100च्या वर 150 रुपयापर्यंत सुद्धा काही काही ठिकाणी एलपीजी गॅस विकला जात आहे। मात्र नागपूर शहरामध्ये जर गो गॅसचा विचार केला तर 7 ते 8 पंप आहे। मात्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून हे पंप अशाच पद्धतीने शुकशुकाट पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।